आपण पाहतात माय माऊली न्यूज चॅनल। चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक 1 मे 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय सचिन भाऊ वाघमारे यांचा 41वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान यावेळी प्रारंभी उपस्थित मान्यवर व हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाचा केक कापून त्यांना तो भरविण्यात आला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष माननीय वैजनाथ पाटील मुगावकर, खानदेश फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय किशोरभाऊ आहिरे, माननीय अण्णासाहेब जगताप, उबाटा शिवसेनेचे चाकण शहर उपप्रमुख माननीय प्रेमभाऊ जगताप, खेड तालुका अध्यक्ष माननीय अमोल भाऊ चांदणे, मातंग एकता आंदोलनाचे चाकण शहर अध्यक्ष माननीय विठ्ठलराव चांदणे, माननीय प्रकाशजी सुतार, माननीय विजयभाऊ करगळ, माननीय नागेशजी शिंदे, माननीय नानासाहेब गांधीले, माननीय प्रवीण शेठ करपे, सहसचिव सौ नलिनीताई चव्हाण, राज्य उपाध्यक्ष सौ गीतांजलीताई भस्मे, पुणे जिल्हा अध्यक्षा सौ अर्चनाताई गायकवाड, जिल्हा सल्लागार सौ जयश्रीताई जैद, सौ संगीताताई नायकरे, सौ रंजनाताई फुलारी, सौ प्रियंकाताई सुतार, सौ भाग्यश्री कांबळे यांच्यासह असंख्य पक्ष कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, त्या आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी वैजनाथ पाटील मुगावकर, शहर प्रतिनिधी चाकण। जय भीम। मी दत्तात्रय गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष। आज आमचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी सचिव माननीय सचिन वाघमारे साहेब यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा। जय भीम, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते, आवडते नेते आणि व्यापारी आघाडी संघटनेचे कार्यकर्ते, चाकण मध्ये धडाडीचं कार्य त्यांचं चालू आहे आणि महिलांचं भला मोठं संघटन पण आहे आणि महिलांचे ते चांगले आधारस्तंभ आहेत त्याबद्दल। आणि आज त्यांचा वाढदिवस होता, आज त्यांच्या आयुष्याला म्हणजे लाख लाख कोटी शुभेच्छा की त्यांनी असंच भगिनींसाठी आणि प्रत्येकासाठी कार्य करावं। समाजकार्यात त्यांचा अग्रेसर असं स्थान आहे आणि त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। आज आमचे चाकणचे नेते आणि आमच्या सर्व महिलांचे एक खंबीर आधार, एक भाऊ सचिन भाऊ वाघमारे यांचा आज वाढदिवस आहे। त्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पोपटजी घनवट साहेब यांच्या वतीने आणि माझ्या भस्मे परिवाराच्या वतीने सचिन भाऊंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज आमच्या भावाचा वाढदिवस चाकण मध्ये आम्ही सगळ्या बहिणी मिळून खूप आनंदाने साजरा केला। आमच्या सचिन भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आई तुळजाभवानीच्या चरणी अशी प्रार्थना की आमच्या भावाला उदंड आयुष्य लाभो। जय शिवराय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये जे आम्हाला सचिव म्हणून लाभले आणि ज्या आईने आम्हाला सचिव म्हणून वरदान दिले आणि आम्हाला जो ट्रॅक शिकवतायत साहेब, राजकारण काय असतं आणि राजकारण कसं करायचं असतं हे साहेब आम्हाला खूप छान प्रकारे शिकवताय आणि साहेबांकडनं शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे आणि ते असं सहजासहजी नाही भेटत। त्याप्रमाणे त्या माऊलीने जो दिलाय, मला तर स्वतःला दिला असेल आणि आमच्या सर्व भगिनींना पण दिलेला आहे, विठ्ठल पण दिलाय, गुरु पण दिलाय आणि जो विठेवरी राहून आपलं रक्षण करतो तसेच आमचे सचिन भाऊ वाघमारे हे आमचं रक्षण करतात। त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार। खरोखर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज चाकण शहरामध्ये आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी संपर्क कार्यालयामध्ये खूप अशा धूमधडाक्यामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवस साजरा करत असताना प्रामुख्याने मला ज्या बहिणी लाभलेल्या आहेत यांचा या वाढदिवस साजरा करण्यामध्ये खूप असा मोठा वाटा होता। खरोखर राजकारण समाजकारण करत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये एवढ्या चांगल्या बहिणी येणं, त्यांनी खंबीरपणे पाठिंबा देणं, खंबीरपणे पाठीमागं उभा राहणं आणि ती साथ देणं, आज या वाढदिवसाच्या निमित्ताने ते आठवलं, लक्षात आलं। सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी येऊन आज शुभेच्छा दिल्या। त्यांच्या शुभेच्छा
देत असताना, मी शुभेच्छा घेत असताना एक मनामध्ये खूप आनंद होता की आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय पोपटशेठ घनवट यांनी चाकण शहर महाराष्ट्र राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी दिली. त्या संधीच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचता आलं, त्यांची सेवा करता. प्रामुख्याने वाढदिवस करण्याचा मानस आमच्या पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सन्माननीय अर्चनाताई गायकवाड यांचं सुद्धा 2 दिवसापासून या सेवेमध्ये अथंग प्रयत्न होते. त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा सन्माननीय गीतांजलीताई भस्मे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सचिव नलिनीताई चव्हाण, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सल्लागार जयश्रीताई जेठ, त्याचप्रमाणे आमच्या कांबळेताई असतील, सुतारताई असतील, यांनी सर्वांनी, फुलवरेताई असतील, सुतार साहेब असतील, यांनी सर्व महिलांनी, यांनी सगळ्यांनी मिळून हा वाढदिवस आजचा खूप असा छान केलेला आहे. मन माझं अगदी गदगद झालेलं आहे. माझं प्रेम या सर्वांच्या प्रती द्विगुणित झालेलं आहे. मला खरोखर आज त्या सर्व गोष्टीची जाण झाली की महिला बरोबर असणं, एक बहीण बरोबर असणं, त्यांची साथ बरोबर असणं हे राजकारणामध्ये नक्कीच फलदायी आहे, लाभदायी. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.